आपण दुसऱ्यावर रागावलो तर अनेक पटीने राग आपल्यावर धावून येतो. आपण दुसऱ्याला शिव्या दिल्या तर त्या बदली शेकडो शिव्या आपल्याला मिळतात. दुसऱ्याशी द्वेष केला तर तो अनेक रूपाने आपणास छळतो. तुसडेपणाने वागलो असता तोही अनेक प्रकारे आपणावर धुसफुसू लागतो. कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना दुखवले असता चहूकडून आपणास दुःख भोगण्याची पाळी येते. दुसऱ्याशी प्रेमाने वागू लागलो तर अनंत पटीने लोकांकडून आपणास प्रेम मिळते. अन्नदान केले असता आपणास रानात वनात कुठेही गेलो तरी अन्न पुढे येते. एकंदरीत आपण जे काही वाईट किंवा चांगले करतो त्याचे प्रतिफळ म्हणून सुख किंवा दुःख भोगणे आपणास प्राप्त आहे. कडुलिंबाचे बी लावून त्यापासून गोड आंबा मिळावा अशी आशा केल्याप्रमाणे दुसऱ्यांना दुःख देऊन आपणास सुख मिळेल अशी आशा करून मनुष्य बहुमोलाचे आयुष्य गमावून बसतो. प्रवासात बरोबर बांधून घेतलेली शिदोरी जशी जेवावी लागते त्याप्रमाणे जन्माला येतेवेळी मनुष्य मागील जन्मी केलेल्या कर्माचे फळ बरोबर घेऊन येतो आणि जन्मभर भोगतो. तात्पर्य, जे बीज पेरेल तेच उगवायचे आणि एक बीज पेरले असता त्याचा मोबदला अनेक पटीने मिळवायचा. हा ईश्वरी न्याय सर्वात दिसून येतो. करिता सुखेच्छूने पेरते वेळी सुपीक हाती लागण्यासारखेच पेरले पाहिजे. ओम नमः शिवाय.